लॉ पाहिलेले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला डायग्राम ज्या आहेत त्या सेंड केलेल्या आहेत. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी सेंड केलेल्या आहेत. ओके. काही जणांना रिप्लाय सुद्धा मी दिलेले आहेत. फक्त इथून पुढे डायग्राम वेळेत जे काय वर्किंग सांगितलं असेल असाइनमेंट वगैरे तर ते वेळेमध्ये सबमिट करा. बाकी आपण लॉस ऑफ मार्केटिंग चॅनल्स फॉर डिफरंट क्रॉप्स हे खूप सोपं आहे आणि तर मी पाठीमागच्या वेळी एकदा फर्स्ट टाइम एक्सप्लेन पण केलेला आहे. फक्त ॲज अ एक्झरसाइज म्हणून आपण एकदा त्याची रिव्हिजन फक्त घेऊया. जस्ट इंट्रोडक्टरी. Marketing channels are routes through which agricultural products move from producer to consumer. The routes आहेत. The length of channel varies from commodity to commodity depending on the quantity to be moved. म्हणजे जी काही क्वांटिटी आहे की जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होते. द फॉर्म ऑफ कन्झ्युमर डिमांड अँड डिग्री ऑफ रिजनल स्पेशलायझेशन इन प्रोडक्शन. आणि त्याची जर एक्झॅक्टली जर डेफिनेशन आपल्याला पाहिजे असेल तर अ मार्केटिंग चॅनल मे बी डिफाईन इन डिफरंट वेज अकॉर्डिंग टू मोर म्हणजे मिस्टर मोरे आपल्या भाषेत द चेन ऑफ इंटरमिडियट्स थ्रू whom the various food grains pass from producers to consumers constitute their marketing channels. And Coles and Wools have defined marketing channel as alternative route of product flows from producers to consumer. हे आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, आपल्याला हे माहीत आहे. फक्त एकदा हे मार्केटिंग चॅनेल्स जे आहेत ते सिरियलसाठी काय काय आहेत एकदा फार्मर टू कंझ्युमर, फार्मर टू रिटेलर और विलेज ट्रेडर टू कंझ्युमर, फार्मर टू होलसेलर टू रिटेलर टू कंझ्युमर. ओके. एकदा रिमाइंड करा, प्रत्येकाने वाचा एकदा. स्क्रीनवर आहे समोर. ऑइल सीड साठी सुद्धा काही आहेत. प्रोड्युसर टू कंझ्युमर, प्रोड्युसर टू विलेज ट्रेडर, प्रोसेसर टू ऑइल रिटेलर टू कंझ्युमर. काही चॅनेल्स असतात त्याच्यात एक स्पेशल मेडिएटर्स येऊन जातो किंवा तिथे त्याच्यावर प्रोसेसिंग होत असते. सो ऑइल सीड्सच्या बाबतीत काय आहे तर ऑइल प्रोसेसर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. देन फ्रूट्स, pulses, now today our exercise number is 8. Estimation of marketing cost, marketing margin and price spread for food grains. I think हा एक्झरसाइज आपण रीड केला होता का? कोणीतरी एकाने उत्तर द्या मला. हे जे आता स्क्रीनवर दिसतंय हे पाहिलेलं होतं का? जॉईन तरी आहेत ना रे सगळे? किती आहेत पार्टिसिपंट्स? 84 पार्टिसिपंट्स दिसत आहेत इथं मला.
ठीक आहे, आपण रीड करून पुढे जाऊया. एस्टिमेशन ऑफ मार्केटिंग कॉस्ट, मार्केटिंग मार्जिन अँड प्राइस स्प्रेड फॉर फूड ग्रेन्स. कशी होते मार्केटिंग कॉस्ट, कशी ठरवली जाते, मार्जिन कसं ठरवलं जातं आणि प्राइस स्प्रेड कसा होतो, या गोष्टी आपण या एक्झरसाइजमध्ये पाहिलेल्या होत्या. पण आता तुम्ही आपण रीड करू पुन्हा एकदा आणि तुम्हाला पुढचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण क्लिअर करू. Marketing costs are the actual expenses required in bringing goods and services from producer to consumer. Accordingly, cost in case of field crops begin when they leave the farm and end at the point where they finally reach the consumer. बरोबर, म्हणजे मार्केटिंग कॉस्ट ही ऍक्च्युअल एक्सपेन्सेस रिक्वायर्ड आहेत. म्हणजे कसं आहे की ती ज्यावेळी एखादा प्रोडक्ट फार्मरच्या फार्म पासून ते मार्केटपर्यंत येत असताना त्याच्यामध्ये काहीतरी एक्सपेन्सेस होत असतात. त्याच्यामध्ये मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतील, लेबर एक्सपेन्सेस असतील किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची कॉस्टिंग वाढत जाते, त्याच्यावर होणारा जो काही खर्च आहे तो वाढत जातो आणि म्हणून मग त्याची किंमत वाढत जाते. मग ते कोणकोणत्या प्रकारे आहे, कसे आहे पाहूया खाली. Constituents of marketing cost. The marketing cost normally includes handling charges at local point. म्हणजे त्यांच्या जे काही मी जसं म्हटलं आता फार्म असेल किंवा काय त्या लोकल पॉइंटला हँडलिंग चार्जेस तिथं, मग लेबर असतील किंवा ज्याला आपण हमाली वगैरे म्हणतो त्या गोष्टी तिथं आल्या. असेंबलिंग चार्जेस, त्याला सगळ्याला एकत्र करायला, त्याला पॅकिंग करायला, असेंबल करायला जे काही चार्जेस येतात ते त्याच्यात कॅल्क्युलेट केले जातात. ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज कॉस्ट. येस, प्रोडक्ट लगेच मार्केटमध्ये जाईल असं नाहीये, त्याला कुठे स्टोअर करावं लागेल, कारण पेरिशॅबिलिटी त्याची, आपले सगळेच प्रोडक्ट कमॉडिटीज या पेरिशेबल असल्यामुळे त्याला स्टोरेज हा इम्पॉर्टंट फॅक्टर राहतो. सो किंवा ट्रान्सपोर्ट करत असताना सुद्धा स्टोरेज फॅसिलिटी सहित ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं, म्हणजे त्याचं कॉस्टिंग वाढत जातं. देन हँडलिंग चार्जेस बाय होलसेलर अँड रिटेलर्स, आणि तिथं पोहोचल्यानंतर होलसेलर असतील, रिटेलर असतील, त्यांच्या तिथे जी काय हमाली आहे ती द्यावी लागते किंवा तिथं ते चार्जेस वाढतात. आफ्टर दॅट एक्सपेन्सेस ऑन सेकंडरी सर्व्हिसेस, दॅट इज फायनान्सिंग, रिस्क टेकिंग अँड मार्केट इंटेलिजन्स. हे झाले सेकंडरी. हे प्रत्येक वेळी होतीलच असंही नाहीये, बरोबर, आणि करावे लागतील असंही आहे, बरोबर, कारण त्याच्यामध्ये काही रिस्क असतील तर ते करावे लागतात. स्पेशल काय प्रोडक्ट असतील किंवा काय तर त्यांना ते रिस्क टेकिंग किंवा मार्केट इंटेलिजन्स शिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. ओके. देन 6 प्रॉफिट मार्जिन्स टेकन आउट बाय डिफरंट एजन्सीज. आणि ज्या कुठल्या मीडिएटर्स आहेत की ज्यांच्या थ्रू आपण सेल करतोय त्यांचं सुद्धा मार्जिन, म्हणजे त्यांचं कमिशन किंवा त्यांचं मार्जिन त्याच्यामध्ये ऍड होत असतं, कारण ते सर्व लोक आपला प्रोडक्ट जो आहे फार्मर पासून कंझ्युमर म्हणजे ग्राहकापर्यंत ज्यावेळी पोहोचत असतो त्यावेळी मध्ये जे कोणी मीडिएटर्स आहेत त्यांचे मार्जिन्स हे तिथं आपल्याला द्यावे लागतात किंवा ते कॅल्क्युलेट केले तर मग प्राइस वाढत जाते. हे 6 फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे काय होतं, मार्केटिंग कॉस्ट मध्ये हे 6 फॅक्टर्स इन्क्लूड केले जातात. ओके. आफ्टर दॅट peculiarities of agricultural production affecting marketing cost. The common experience is that the marketing of agricultural products is more expensive than marketing of manufactured industrial goods on account of certain peculiar features of agricultural products. Agricultural produce is scattered over wide areas. Assembling of small lots into sizable one is an additional job. Agricultural products vary much in quality and hence they need to be graded as to conform to certain well-established standards. Agricultural products are bulky and perishable in nature and therefore they are more difficult to transport and to store. Longer period of waiting is involved in case of agricultural production before the money invested in agricultural could be realized. The margin of marketing agencies appears to be more.
Okay, then the objectives of studying marketing cost to ascertain the total cost of marketing of a commodity. बरोबर, म्हणजे का काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे की टोटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग ऑफ अ कमॉडिटी इज सर्टन. Okay, then second, to a certain as to what intermediary agencies intervenes between the producer and the final consumer of commodity, the service they render and margin they get for such service, and to examine whether such service are necessary. And third, to ascertain the total cost of marketing of a commodity, to see whether there is an alternative in order to lower the cost of marketing, to compare the price paid by consumer with that received by the grower. Meaning of market margin, it refers to the difference between the price paid and price received by the specific marketing agencies, such a single retailer or wholesaler, etc., or combinations of marketing agencies. Meaning of price spread, distribution of the market price paid by the ultimate consumer among the producer and various intermediaries involved in marketing is termed as price spread. Distribution of price spread gives us fair idea about relative efficiency of various marketing system and channel. म्हणजे प्राइस स्प्रेड मध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍड होत आहेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे मार्जिन्स कुणाकुणाला द्यावे लागतात, या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता त्याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठीचे फॉर्म्युले मी सर्वांना सांगतो, एकदा स्क्रीनशॉट काढा. हा फॉर्म्युला नंतर पाठ आहे का हे सुद्धा मी चेक करणार. हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना रीड करावा लागेल, त्याचं पाठांतर करून नंतर सांगता आला पाहिजे. ओके, या एक्झरसाइज मध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत ह्याची एक असाइनमेंट तुम्हाला सेपरेट करावी लागेल. सो राईट डाऊन दी फॉर्म्युला. टोटल मार्केटिंग कॉस्ट ऑफ प्राइस स्प्रेड, PS, प्राइस स्प्रेड, is equal to price paid by consumer minus price received by producer. आता इथे बघा, प्राइस पेड बाय कंझ्युमर म्हणजे ग्राहकाने दिलेल्या पैशामधून वजा प्राइस रिसिव्ड बाय प्रोड्युसर, म्हणजे प्रोड्युसर म्हणजे कोण आहे आपल्या फील्डला, तर फार्मर आहे. आपला जर विचार केला ऍग्रिकल्चर फील्डला, तर आपला प्रोड्युसर हा कोण आहे, तर फार्मर आहे. मग ग्राहकाने दिलेल्या पैशामध्ये वजा शेतकऱ्याला मिळालेले पैसे, मग जे काही उत्तर येईल ते म्हणजे प्राइस स्प्रेड. आता आपण असं धरून चालू, समजा ग्राहकाने एखाद्या कमॉडिटीसाठी, समजा टोमॅटोसाठी 100 रुपये दिले. ओके, त्याच्यातले शेतकऱ्याला किती रुपये पोचले, तर त्याला 80 रुपये पोचले. तर धरून चला 100 वजा 80, उत्तर आलं 20. हे 20 रुपये जे आहेत ही आहे प्राइस स्प्रेड. 80 रुपयेपासून 100 रुपयेपर्यंत प्राइस स्प्रेड झाली, म्हणजे 20 रुपयाने प्राइस स्प्रेड झाली. ओके, इथपर्यंत समजताय? बघा, हे समजणं खूप महत्वाचं आहे, खूप सोपं आहे. पण ह्याच्यावर पुन्हा आत्ता काही नाही, ज्यावेळी त्याच्यावर उलटे सुलटे क्वेश्चन पडतात त्यावेळी तुम्ही कन्फ्यूज होता. टोटल मार्केटिंग कॉस्ट म्हणजेच प्राइस स्प्रेड. समजतंय? इथं ऑर शब्द दिलेला आहे, ऑर म्हणजे ऑब्लिक. प्राइस स्प्रेड याचाच अर्थ टोटल मार्केटिंग कॉस्ट. ज्यावेळी असा क्वेश्चन विचारला जातो की कॅल्क्युलेट प्राइस स्प्रेड, आणि काही वेळा असं विचारलं जातं की कॅल्क्युलेट टोटल मार्केटिंग कॉस्ट, तर तुम्ही कन्फ्यूज होता नेमकं काय. तर सेम आहे, दोन्हीचं मिनिंग सेम आहे. हॅलो. सेकंड फॉर्म्युला, प्रोड्युसर्स शेअर इन कंझ्युमर रुपी. हॅलो.
Producer share in consumer rupee. बघा आता प्रोड्युसर शेअर इन कंझ्युमर रुपी, कंझ्युमरने दिलेल्या पैशामध्ये प्रोड्युसर शेअर किती आहे. ओके, म्हणजे जर मगाच आपलं जर टोमॅटोचं उदाहरण घेतलं तर दिलेल्या 100 रुपयामध्ये प्रोड्युसरला किती मिळाले. प्रोड्युसर म्हणजेच आपल्या फील्डला फार्मर. लक्षात ठेवा, प्रोड्युसर हा आपल्या फील्डला फार्मरसाठी सिमिलर शब्द आहे. ओके, सो प्रोड्युसर म्हणजे फार्मर. मग फार्मर शेअर किती होता तर 80 रुपये होता. बरोबर. मग प्रोड्युसर शेअर इन कंझ्युमर रुपी, मग तो ग्राहकाने दिलेल्या पैशामध्ये तो किती टक्के होता. शेअर म्हटल्यानंतर तो पर्सेंटेज मध्ये आला आणि तो ग्राहकाने दिलेल्या पैशामध्ये तो किती होता. मग आता आपण इथं उदाहरण घेतलेलंच आहे. बघूया फॉर्म्युलामध्ये आपण. फॉर्म्युला काय, नेट प्राइस रिसिव्ड बाय प्रोड्युसर. नेट प्राइस रिसिव्ड बाय प्रोड्युसर म्हणजे 80 रुपये डिवायडेड अमाऊंट पेड बाय कंझ्युमर. किती दिले 100 गुणिले 100. मग किती टक्के झालं तर 80% झालं. आता हे आपलं उदाहरण सोपं होतं कारण आपण 100 रुपयेच त्याची प्राइस धरली होती आणि 80 रुपयेच त्याचं फार्मरचे पकडले होते. त्यामुळे आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन, ह्याचं पर्सेंटेज काढणं सोपं गेलं. हे 80% प्रोड्युसर शेअर इन कंझ्युमर रुपी झालं. पण ज्यावेळी ग्राहकाने दिलेली किंमत ही समजा 5,000 आहे आणि प्रोड्युसरला मिळालेली किंमत ही 4,555 रुपये आहे. मग तुम्हाला तो पर्सेंटेज काढणं थोडं इम्पॉर्टंट राहतं. ओके, किंवा थोडंसं क्रिटिकल राहतं. सो हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे 2 फॉर्म्युले आपल्याला पुढे रिअरेंज करून करून आपल्याला काही एक्झाम सोडवायचे लागतात किंवा एक्झाम्पल सोडवावे लागतात. ओके, इथपर्यंत समजतंय का कुणाला. हॅलो, इथपर्यंत समजलंय का. समजलं नाही असं कोणी आहे का इथपर्यंत. ते पहा, मी अजून एकदा सांगतोय, रिप्लाय द्या, अदरवाईज मला लेक्चर स्टॉप करावं लागेल. आय एम वेटिंग. येस, ओके, ठीक आहे. ओके, देन आता मी जे हे एक्झाम्पल देतोय ह्याचा अगोदर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, कारण हे एक्झाम्पल आता दिल्यानंतर तुम्हाला तो स्क्रीनशॉट पाहून ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो स्क्रीनशॉट करा. एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेला आहे. कंप्लीट करतो आणखी एक्झाम्पल मी. घ्या, स्क्रीनशॉट काढा. हे पूर्ण एक्झाम्पल आहे. आता जे तुम्ही स्क्रीनशॉट काढताय हे संपूर्ण एक्झाम्पल आहे. इथपर्यंत आता एक्झाम्पल संपलं. आता इथं सोल्युशन, मार्केटिंग कॉस्ट. ओके, बघा आतापर्यंत तुम्ही जेवढी गणितं पाहिली असतील त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं गणिताचा प्रश्नच जर एवढा मोठा असेल तर उत्तर किती मोठं असेल. तर आता काय आहे गणित बघूया.
Example start. From the following hypothetical information work out marketing margin of each marketing agency, total marketing cost, price spread and producer share in consumer rupee. त्यांनी काय काय दिलेलं आहे? टोटल मार्केटिंग कॉस्ट तुम्ही या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहात, प्राइस स्प्रेड पाहणार आहात, प्रोड्युसर शेअर पाहणार आहात या खालील उदाहरणामध्ये. आता काय उदाहरण? अ फार्मर मिस्टर पाटील इन रोहा तहसील, रोहा या तहसीलमध्ये किंवा तालुक्यामध्ये एक पाटील म्हणून मिस्टर आहेत किंवा फार्मर आहेत. ओके, कम्स टू एपीएमसी आणि ते एपीएमसी ला आले किंवा ऍग्रिकल्चर फूड मार्केट ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटीज मध्ये ते आले, बरोबर. शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये ते आले, बरोबर. पनवेल च्या एपीएमसी मध्ये ते आले. विथ 150 बॅग्स ऑफ राईस, 150 पोती तांदूळ घेऊन ते आलेले आहेत. ओके, आणि त्या प्रत्येक ईच वेईंग 100 kg नेट, बरोबर. आणि त्या प्रत्येक बॅगचं वजन किती आहे किंवा त्या प्रत्येक पोत्याचं वजन किती आहे? तर 100 किलो. ही टेक्स द प्रोड्यूस टू ही टेक्स द प्रोड्यूस टू जैन ब्रदर्स. ओके, एमोब्लिकियस जैन ब्रदर्स. आणि जैन ब्रदर्स नावाचे कोणीतरी तिथं काय म्हणू शकतो आपण, मीडिएटर्स आहेत की ज्यांच्याकडे त्यांनी ते आणलेलं आहे. अ कमिशन एजंट इमिजिएटली ऑन अरायवल मिस्टर पाटील request Mr. Jain Brothers to make payment on his behalf to the truck owner for transporting the produce and for octroi charges. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे? ऑक्ट्राय चार्जेस साठी मिस्टर जैन यांना काय केलेली आहे? जैन ब्रदर्सना रिक्वेस्ट केलेली आहे की काय द्या, तर बिहाफ टू द पेमेंट ऑन हिज बिहाफ, त्याच्या बदल्यात किंवा त्यांच्यासाठी म्हणून त्या ट्रान्सपोर्टर जो आहे किंवा जो ट्रान्सपोर्टिंग आहे त्याचे चार्जेस जे आहेत ते तुम्ही काय करा? पेमेंट करा. द प्रोड्यूस इज अनलोडेड फ्रॉम द ट्रक बाय लायसन्स लेबर्स. म्हणजे लेबर्सना सुद्धा तिथे लायसन्स असतात. तिथं लेबर हमाली जर तिथं करायची असेल तर त्यांना तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. कोणीही तिथे जाऊन हमाली डायरेक्ट करू शकत नाही. तिथे जे कोणी लायसन्स लेबर असतील, the produce is unloaded from the truck by licensed labor who are paid by the commission agent on behalf of the farmer. आणि याचं सुद्धा जे काय पेमेंट आहे ते बिहाफ ऑफ द फार्मर. द प्रोड्यूस इज पुट ऑन द ऑक्शन प्लॅटफॉर्म, तो शब्द जॉईन पाहिजे, प्लॅटफॉर्म. अँड द फार्मर टेक्स हिज एम्प्टी गनी बॅग्स. म्हणजे ज्या काही रिकामी बॅग्स असतील, गन्नी बॅग्स, तो नंतर तिथून रिटर्न घेणार. द रेट्स ऑफ पेमेंट्स मेड सो फार बाय द कमिशन एजंट ऑन बिहाफ ऑफ द फार्मर. मग आता इथपर्यंत शेतकऱ्याने काय काय पे केलं? तर पहिलं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस केले, सेकंड ऑक्ट्राय दिला, थर्ड लेबर फॉर अनलोडिंग, भरून आणलेल्या ट्रक मधून ते साहित्य उतरायसाठीच अनलोडिंग चार्जेस हे द्यावे लागले, बरोबर. तुम्ही तिथं गेल्यानंतर असं म्हणू शकत नाही मी माझा माल जसं शेतामध्ये असताना ट्रक मध्ये भरला तसं इथे पण मीच उतरून ठेवतो, असं नाही म्हणून चालत. जरी तुम्ही तो माल स्वतः उतरून ठेवला तरी तिथली फिक्स हमाली ही द्यावी लागते. अनलोडिंग चार्जेस हे फिक्स असतात प्रत्येक एपीएमसी चे आणि ते तुम्हाला द्यावेच लागतात. सो तिथं गेल्यानंतर कधी आपले शेतकरी कधीच तिथं गेल्यानंतर मालाला उतरायचा हात लावत नाहीत. तो आम्हाला बोलवून घेणार, चल उतरून ठेव. ओके, नाव द प्रोड्यूस इज ऑक्शन अँड वन होलसेलर मिस्टर मुलचंद सागर. ओके, मुलचंद सागर हे जे आहेत हे तिथं कशासाठी आलेले आहेत? परचेस दिस लॉट ऑफ प्राइस ऑफ ₹495 पर क्विंटल. क्विंटल म्हणजे किती केजी? 100 kg म्हणजे एक गनी बॅग. ओके, राईस. मग एका पोत्याची किंमत किती रुपये दिली त्यांनी? 495 रुपये. आणि अशी किती पोती आणलेली होती मिस्टर पाटील यांनी? 150.
150 गुणिले 495 एवढं पेमेंट व्हायला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. द कमिशन एजंट मेक्स द पेमेंट टू द फार्मर at rate of rupees 495 per quintal after deduction shown in first, second and third above which are to be borne by the farmer. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जे काही आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. ट्रान्सपोर्ट चार्जेस, ऑक्ट्राय आणि लेबर अनलोडिंग, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता इथपर्यंत व्यवहार झाला. इथून पुढे मीनवाईल द होलसेलर मिस्टर मूलचंद सागर, आता त्या होलसेलरनी ते खरेदी केलेलं आहे. सो आता त्या मालाचं काय करायचं हे कोण पाहणार, तर मूलचंद सागर पाहणार. मग ते काय करणार, हॅज डिसाइडेड टू सेंड धीज लॉट टू पुणे मार्केट. मग त्यांनी असं ठरवलं की हा माल कुठे पाठवूया, पुणे मार्केटला पाठवूया, कारण तिकडे चांगला दर मिळू शकतो. म्हणून त्यांनी पुणे मार्केटला पाठवायचं ठरवलं. अँड मार्केट इन हायर ट्रक, मग त्यांनी काय केलं, एक ट्रक हायर केला आणि मग त्याच्यामध्ये दीज होलसेलर पेज फॉर फॉलोविंग आयटम्स इन पनवेल. आणि मग त्यांनी काय केलं, त्या तो जो ट्रक मागवला त्याच्यामध्ये ते आता मटेरियल भरणार. आणि या प्रोसेससाठी त्यांना काय खर्च आला, तर त्यांनी काय पे केलं, तर त्याच्या डिटेल्स खाली दिलेल्या आहेत. कॉस्ट ऑफ गनी बॅग्स ॲट ₹4 पर बॅग. आता तुम्ही म्हणाल कॉस्ट ऑफ गनी बॅग का, तर फार्मरने आणलेल्या तो घेऊन गेला. ओके, किंवा असं म्हणू की ट्रान्सपोर्टमध्ये त्या खराब होतील म्हणून त्यांना अजून चांगल्या गनी बॅग्स हव्या असतील. सो कॉस्ट ऑफ गनी बॅग्स ॲट ₹4 पर बॅग. ओके. सेकंड, लेबर चार्जेस फॉर फिलिंग अँड स्टिचिंग बॅग्स. आता ऑब्व्हियसली जर त्या बॅग चेंज केल्या तर त्याला पुन्हा फिलिंग आलं, त्याला स्टिचिंग आलं, त्याला पुन्हा ते शिवणं आलं, बरोबर. सो ऍट त्याचे चार्जेस दिले पाहिजे. सो ऍट ₹0.25 पर बॅग. ओके, मग ते स्टिचिंग चार्जेस त्यांनी दिले. स्टिचिंग चार्जेस दिल्यानंतर सुद्धा पुन्हा वेईंग केलं पाहिजे. का, प्रत्येक बॅग मध्ये तेवढंच गेलेलं आहे का, काय एखादा किलो कमी पडलाय. weighing at 0.20% of the value of the produce. मग इथं मात्र 20%, 0.20% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस. मग व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस काय आहे, 495 गुणिले 150 बॅग, त्याच्या 0.20%. समजतंय. बघा इथं तुम्हाला आता समजेल की हे गणित अजून सुरू आहे. अजून मी गणित समजून देतोय. गणित आत्ताशी आपलं समजून देण्याचं 50% होत आलेलं आहे. ओके, सो कमिशन टू द कमिशन एजंट. आता कमिशन एजंटला काहीतरी कमिशन दिलं पाहिजे. दिस इज अन ऑल्सो 1% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस. 1% ऑफ व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस. प्रोड्यूस व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस किती आहे त्याच्या 1% हे कमिशन एजंटला जाणार. आणखी काय काय कटिंग होत आहे, मार्केट फी टू द मार्केट कमिटी ऍट 1% ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. आणि हे सगळं त्या मार्केटमध्ये केलं, मग त्या मार्केटची फी जी आहे ती सुद्धा मूलचंद सागर यांना भरावी लागणार आहे. सो ती किती आहे, 1% आहे. ठीक आहे. लेबर चार्जेस फॉर लोडिंग द बॅग्स इन टू ट्रक. आता तो बोलवलेला जो ट्रक आहे पुण्याला घेऊन जायसाठी, त्या ट्रकमध्ये पुन्हा त्या बॅग भरल्या पाहिजेत. त्याचे चार्जेस कसे आहेत, दिस इज अन ऍट ₹0.25 पर बॅग. एका बॅगसाठी 0.25 रुपये त्यांनी दिलेले आहेत. आफ्टर दॅट ट्रक ट्रान्सपोर्ट चार्जेस पनवेल टू पुणे. मग पनवेल मधून पुण्यामध्ये ट्रक येण्यासाठी त्या ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस किती आहेत, 5 पर केजी. 5 पर केजी, नॉट अ पर बॅग. म्हणजे किती, तर 150 पोती आणलेली होते गुणिले 100 हे झालं 1500. आणि त्या 1500 गुणिले 5 म्हणजे किती झालं, 7500. समजतंय. बघा असे चार्जेस वाढत जात आहेत आणि हे समजून घ्या. ट्रक ट्रान्सपोर्ट चार्जेस पनवेल टू पुणे ऍट ₹5 पर केजी. ओके, मग हे सर्व चार्जेस दिले, कुणी दिले,
मूलचंद सागर यांनी दिले. ठीक आहे. ट्रक निघालेला आहे, पनवेल मार्केट मधून निघालेला आहे. ट्रकने हॉर्न वाजवला, रस्ता मोकळा झाला. ट्रक अरायव्हिंग इन पुणे मार्केट, पोहोचला पुण्यामध्ये. द होल्स फॉर मिस्टर मूलचंद सागर माल पेज फॉर द फॉलोइंग आयटम्स. आता तिथं गेल्यानंतर पुण्यामध्ये ट्रक पोहोचला. आता तिथं ते साहित्य उतरावं लागणार आहे किंवा ती कमॉडिटी उतरावं लागणार आहे, ते मटेरियल उतरावं लागणार आहे. सो लेबर चार्जेस आले, ते आणखी पुन्हा किती आले, ₹0.25 पर बॅग. तिथे पुन्हा ऑक्ट्रा द्यावा लागणार आहे. ओके, सो तो किती आहे, 0.35 पर केजी. 0.35 पर केजी ऑक्ट्रा. ओके, वर शेतकऱ्यांनी जो पे केला तो कसा होता, पर बॅग होता. हा जो आहे तो कसा आहे, पर केजी ऑक्ट्रा आहे. या दोन्ही ऑक्ट्रामध्ये डिफरन्स आहे. द अनलोडिंग इन पुणे इज डन ॲट द शॉप ऑफ अ कमिशन एजंट. थ्रू हिम दिस लॉट इज सोल्ड टू मिस्टर दौलत चंद. आता तिथं गेल्यानंतर एक आणखी कोणीतरी मिस्टर आहेत की ज्यांचं नाव दौलत चंद आहे. अँड कोऑपरेटिव्ह काय त्यांचा असेल किंवा कंपनी असेल, काय असेल, ॲट ₹520 पर क्विंटल. आणि तिथे हे तांदूळ पुन्हा किती रुपयाला विकले गेले, 520 पर क्विंटल. म्हणजे एका बॅगेची किंमत आपल्याला 520 मिळाली. द एम्प्टी गनी बॅग्स आर ऑल्सो सोल्ड ॲट ₹3 पर बॅग. आणि त्या रिकाम्या झालेल्या ज्या काही गनी बॅग्स आहेत त्या कशा विकल्या, तर ₹3 तिथे पुन्हा त्या बॅग त्यांनी विकलेल्या आहेत. आता त्या ₹3 विकल्यामुळे 150 गुणिले 3 तेवढे रुपये त्या मूलचंद सागरना मिळणार. बरोबर. द कमिशन एजंट कलेक्ट्स द फॉलोइंग अमाउंट फ्रॉम द बायर, दॅट इज मिस्टर दौलत चंद अँड कंपनी. ओके, इथपर्यंत आता मूलचंद सागर यांचा संबंध संपला. आता दौलतचंद अँड कंपनीकडे मटेरियल पोचलेलं आहे. स्वतः ते काय पे करतायत बघूया. कमिशन ॲट 1% ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. त्यांनी काय पे केलं, तर कमिशन पे केलं. मार्केट फी टू बी पेड टू द मार्केट कमिटी पुणे ॲट 1% ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. अँड ऑल्सो वेईंग चार्जेस, ते चेंजेस नाही आहे, ते चार्जेस आहे, ॲट 0.40% ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. ओके, सो हे आता दौलत चंद अँड कंपनीने इथं काय केलेलं आहे, ते पे केलेलं आहे. And this take the produce to the shop, and while doing this he incurs the following expenses. आणि मग आता इथून पुढं दौलतचंद यांना आणखी काय एक्सपेन्सेस येतात बघूया. लेबर चार्जेस फॉर ट्रान्सपोर्टिंग द प्रोड्यूस टू हिज शॉप ॲट ₹0.60 per bag. Okay, and now Mr. Daulat Chand and company sells rice to consumer at ₹550 per quintal. आणि आता ते दौलत चंद जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या रिटेल शॉप मधून किंवा त्या ठिकाणावरून रिटेलिंग केलं आणि एका ग्राहकाला ₹550 एक क्विंटल, म्हणजे ₹550 एक पोतं तांदूळ त्यांनी विकायला सुरुवात केलेली आहे. Together with gunny bags for which an extra charges of ₹2 per bag is realized. आणि तिथे त्यांनी काय केलेलं आहे, पुन्हा ₹2 हे प्रत्येक गनी बॅग पाठीमागे एक्स्ट्रा घेतलेले आहेत. ओके, इट हॅज बीन assumed that there is no physical loss during the handling of the produce and the no significant time elapsed between various transactions. आणि त्यांनी सूचना काय दिलेल्या आहे, तर या प्रोसेसमध्ये कुठलाही फिजिकल लॉस झालेला नाही. म्हणजे जेवढे किलो अगोदर आलेले होते तेवढे किलो पुढे पोच झालेले आहेत. हँडलिंग मध्ये काही डिस्टर्ब झालेलं नाहीये आणि टाइम सुद्धा काय सिग्निफिकंट टाइम elapsed between various transactions.
सो आता मला फक्त तुम्ही ह्याच्यातल्या दोन गोष्टी सांगायच्या आहेत की ग्राहकाने दिलेले पैसे किती आणि त्याच्यातले फार्मरला किती मिळाले हे कॅल्क्युलेट करायचं आणि पर्सेंटेज मध्ये सांगायचं सर एवढे एवढे टक्के. एवढं साधं सोपं गणित आहे. गणित समजलं सर्वांना? किती सोपी गोष्ट आहे की 495 रुपये जे किती 95 रुपये जो काही एका पोत्याचा किंमत होती ती वाढत जाऊन किती झाली 550 झाली आणि मग ह्या 550 मधून 495 हे शेतकऱ्याला मिळाले आणि मग ते किती टक्के मिळाले हे तुम्ही फक्त होल प्रोड्यूस म्हणजे अगोदर त्याला गुणिले 150 बॅक करायचं आहे आणि जे काय आकडे येतील त्याचं पर्सेंटेज काढायचं आणि मला खूप साध्या सोप्या शब्दात सांगायचं. इतकं साधं सोपं गणित आहे. ओके, क्वेश्चन समजलाय सर्वांना? समजलाय? ओके, फॉर्म्युला मिळालाय सर्वांना? मिळाला. ओके, आज संध्याकाळपर्यंत मला उत्तर पाठवणार? हॅलो, हॅलो, उत्तर रेडी आहे किंवा त्याचा फॉर्मॅट ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे तो फॉर्मॅट खाली आहे, स्क्रीनशॉट मारा. इन्क्युअर चार्जेस बाय द फार्मर मिस्टर पाटील, त्यांनी ट्रान्सपोर्ट चार्जेस किती दिले त्याची अमाऊंट तुम्ही कॅल्क्युलेट करायचे म्हणून स्क्रीनशॉट काढायला सांगितला. हा चार्ट काढायचा आणि या चार्टचे फोटो मला पाठवायचे. ओके, त्यांनी ऑक्ट्राय मिस्टर पाटील यांनी ऑक्ट्राय किती पे केला, त्यांनी लेबर चार्जेस किती अनलोडिंगचे दिले, त्याची अमाऊंट किती झाली, त्याची सब टोटल किती झाली करायचं आणि मला सेंड करायचं. स्क्रीनशॉट मारला, पुढचा चार्ट देतो. आता दौलत चंद यांनी काय काय केलं, स्क्रीनशॉट काढा, कॅल्क्युलेशन करा आणि मला सेंड करा. आता तुम्हाला आणखी काही फॉर्म्युले लागणार असतील तर इथं आहेत. प्रॉफिट मार्जिन ऑफ अ ट्रेडर इज इक्वल टू रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे सेल व्हॅल्यू, रिसिप्ट ही फक्त रिटेलर देतो, समजतं? सेल व्हॅल्यू जी आहे वजा परचेस व्हॅल्यू प्लस कॉस्ट इन्क्युअर्ड, हे कुणाच्या बाबतीत येणार तर मूलचंद सागर असतील किंवा दौलतचंद असतील त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला लागणार, समजतं? स्क्रीनशॉट काढा. येस, आता त्याचा सुद्धा खाली टेबल दिलेला आहे. तुमच्याकडे ज्यावेळी त्याची उत्तरं रेडी असतील त्यावेळी त्या त्या कॉलम मध्ये भरा आणि कुठे शंका असेल तर MM पाटील सर म्हणून आहेत त्यांना कॉल करा किंवा त्यांना मेसेज करा कुठे शंका आली तर. या ठिकाणी आपला एक्सरसाइज कंप्लीट होतोय. स्क्रीनशॉट काढून घ्या, तोपर्यंत मी प्रेझेंटी घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन ठेवायचे.